पाठ 6 अन्नातील विविधता। बाजारातून आपण आणलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आहारात नेहमी करतो। या संदर्भामध्ये पुढील कृती करून पहा। बाजारातून किंवा दुकानातून कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते समजून घ्या। धान्य किंवा भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थ खालीलप्रमाणे तक्ता सुद्धा आपल्याला तयार करता येईल। तांदळापासून आपण भाकरी करू शकतो, इडली करू शकतो, भात देखील करू शकतो। हे 3 पदार्थ आपण तांदळापासून पाहिलेले। तर दुसऱ्या पदार्थाचं तुम्ही नाव लिहून काय उपयोग आहे हे सांगू शकता। तुम्ही तयार केलेली यादी पहा। एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झालेले असतील अशा जे काही पदार्थ आहेत, अशा पदार्थाची एकूण संख्या पुढील रकान्यामध्ये लिहा। तुम्ही किंवा तुमची तयार झालेली यादी मित्रमैत्रिणीच्या यादीसोबत तपासून देखील पहा। तुमच्या यादीमध्ये नसलेला परंतु तुमच्या मित्रमैत्रिणीच्या यादीत असलेला पदार्थ आपल्याला वेगवेगळा देखील येऊ शकतोय। तर आपण मित्रांच्या यादीमध्ये धान्य व भाज्या, तांदूळ आणि धान, मोदक तयार करताना लक्षात येईल, डोसा तयार करताना सुद्धा आपल्याला लक्षात येईल। तुमच्या असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात। अन्न पदार्थाची जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक समान असतो। वरील उदाहरणामध्ये आपण तांदूळ, धान यासारख्या मुख्य अन्न घटकापासून तयार केलेले विविध पदार्थ पाहिले। आपल्या देशात राज्यातील अन्न पदार्थामध्ये विविधता आढळून येताना लक्षात येते। एखाद्या प्रदेशात जर अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे? प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकामध्ये विविधता आढळते, याचे कारण काय असेल बरे? म्हणजेच आपण भारतामध्ये राहतोय परंतु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पीक घेतले जातात। म्हणजेच तांदूळ, गहू आणि ज्वारी नकाशामध्ये आपल्याला दाखवलं आहे तर कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात गहू, कुठे तांदूळ, तर कोणत्या ठिकाणी ज्वारीचे पीक घेतले जाते। वरील नकाशांचे निरीक्षण करा। खाद्य पिकांचे देशात वितरण लक्षात घ्या। प्रदेशानुसार पिकांच्या वितरणामधील फरक सुद्धा समजून सांगता येईल। म्हणजेच किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतले जातात हे नकाशात पाहता येईल। उत्तर भारतामध्ये कोणकोणती खाद्यान्ने आहेत ते सुद्धा पहा। तर मध्यवर्ती भागामध्ये मुख्य खाद्यान्न पीक कोणती घेतले जातात? दक्षिण भारतामध्ये तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते, यामागचे कारण काय असायला पाहिजे? आपल्या देशात शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो। शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते। पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, तो कमी अधिक जास्त प्रमाणात पडतो। पावसाच्या प्रदेशामुळे तांदूळ, भात, नारळ, नाचणी, वरई असे पिके घेतात। मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन हे पिके घेतली जातात। कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारी, बाजरी, मटकी असे पिके घेतले जातात। पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी यांची गरज असते। आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यामध्ये विविधता आढळताना पाहायला मिळते। तुमच्या परिसरातील फळे विक्रेत्यांना भेट द्या। दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या वहीमध्ये नोंदवा। खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा। कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात? पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती आहेत? उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी जास्त प्रमाणात असतात? कोणत्या ऋतूमध्ये फळे मुबलक प्रमाणामध्ये मिळतात? तर कोणत्या ऋतूमध्ये फळांची उपलब्धता कमी असताना लक्षात येते? म्हणजेच उपलब्ध फळांची ऋतूनुसार कमी अधिक प्रमाणामध्ये विविधता देखील आपल्याला लक्षात येते। चित्रातील फळे पहा। पुढील प्रमाणे वहीमध्ये तक्ता तयार करा। कोणत्या ऋतूत कोणते फळे येतात याची नोंद करा। चित्रामध्ये दिसणारी पण तुम्हाला माहीत असणारी फळे देखील ऋतूनुसार तुम्ही यामध्ये लिहू शकता। इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले।
त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे, तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवून सांगितले तर त्यांना बटाटे खाण्याची आवड लागल. खाली दिलेल्या नकाशामध्ये महाराष्ट्र व शेजारील राज्यात प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिले आहेत. नकाशाचे निरीक्षण करा आणि पुढील कृती करा. तर ढोकळा, ठेपला, तर वांग्याचे भरीत, मांडे, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, संत्री, सावजीचे मटण, भात, ज्वारीची भाकर, धपाटे, बाजरीच्या भाकरी, नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, अशा ज्या काही वेगवेगळ्या अन्नपदार्थ असन हे आपल्याला आप्पे वगैरे असे वेगवेगळे पदार्थ, इडली, डोसा तयार करताना पाहायला मिळतात. खालीलप्रमाणे तक्ता तयार करा. जिल्हा, राज्य यांची यादी तयार करा. हे कोणत्या धान्यापासून, फळापासून, भाजीपासून बनवले जातात याची देखील तुम्ही इथं नोंद करू शकता. कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकांचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थांनी बनवण्यासाठी केलेला जातो. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते. या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. कोकणात किंवा समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये तांदूळ, नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आणि तीळ, मोहरी इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मृदा व हवामानानुसार पिकामध्ये हा बदल होत येताना लक्षात येते. या बदलानुसार प्रदेशातील लोकांचे आहारसुद्धा ठरवले जातात. पूर्वी ठराविक ऋतूमध्ये मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत. यांची कारण काय? वर्षभर पाण्याची उपलब्ध झालेली आहे, सुधारित बियाणे उपलब्ध झालेले आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारे फळे, भाज्या जलद वाहतुकीच्या सोयी झाल्यामुळे आपल्यापर्यंत आणता येतात. तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा. मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल चर्चा देखील तुम्ही करा. प्रदेशातील हवामान, मृदा आणि पाणी, आपली गरज यावर पिके होणार व ते ठरले जातात. त्यानुसार आपल्याला आहारामध्ये कोणते प्रमुख अन्न आहे हे सुद्धा लक्षात यायला लागते. म्हणजे आपण पाहिलंय की अन्नामध्ये विविधता आहे. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे अन्न खात असतात. अन्नातील विविधता आपण या पाठात पाहत होतो. प्रदेशानुसार अन्नपदार्थ बदलतात. कोकणात गेल्याच्या नंतर कोकणामध्ये मासे, भात आणि मासे जास्त प्रमाणात खायला मिळतात. तर दक्षिण भारतामध्ये इडली, डोसा खाणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे फळे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जर का आपण पाहिलं तर आंब्याचं फळ पाहायला मिळते, जळगावच्या केळी आहे, नागपूरच्या संत्रीसुद्धा आहे. म्हणजे आपल्या शेजारचे जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यामधून जर का आपल्याला वेगवेगळे पीक वगैरे जर आपण आणले आणि ते आपल्याला जर का वाहतुकीच्या साधनामुळे शक्य झालेलं आहे, वाहतुकीचे साधन जलद झाल्यामुळं आपल्यापर्यंत काय होतंय, पटकन माल येतोय. आपण काय करतोय, फणस कोकणातून येतोय, आंबा, चिकू, नारळ असे पदार्थ आपल्याला येतात. तर आपल्याकडे जळगावची केळी प्रसिद्ध आहे, तर नागपूरची संत्री देखील आपण आवडीने खातोय. आवळा पदार्थ, चिंच पदार्थ, अंगूर, चेरी, सफरचंद, मनोका असे जे काही पदार्थ असतात तर ते आपल्याला खायला मिळतात. आणि या पदार्थापासून आपल्या शरीराची ऊर्जा भरून निघते. जे पदार्थ आवडत नाही ते आपण खात नाही असे करणे योग्य नाही. सगळेच पदार्थ आपण चवीने खाल्ले पाहिजेत.